जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये 26 पर्यटकांचे जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या संशयित आरोपीचा मृत्यू झाला असल्याची बातमी समोर आली आहे। या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला। व्हिडिओमध्ये एक व्यक्ती सुरक्षा दलापासून वाचण्यासाठी पळताना दिसतोय। त्यावेळी तो वाहत्या पाण्यात उडी मारतो आणि पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून जाताना दिसतोय। या व्यक्तीवर दहशतवाद्यांना आश्रय देण्याचा आणि मदत करण्याचा आरोप होता। त्यासाठीच त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं। दहशतवाद्यांच्या लपण्याच्या ठिकाणाचा शोध घेत असताना तो पळून जाण्याच्या प्रयत्नात होता आणि त्याच वेळी त्याने पाण्याच्या प्रवाहात उडी मारल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। त्याचं नाव इम्तियाज अहमद मगरे असं आहे। तो 23 वर्षाचा होता। तो मजुरी काम करायचा। शनिवारी पोलिसांनी त्याला अटक केली होती। त्याने 2 पाकिस्तानी दहशतवाद्यांना माहिती पुरवली होती। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्याने पोलिसांना असं सांगितलं की त्याने कुलगाममध्ये तंगमार्ग येथील जंगलात लपलेल्या दहशतवाद्यांना जेवण आणि निवारा दिला होता। दरम्यान दहशतवाद्यांच्या लपण्याच्या ठिकाणाचा शोध घेत असताना तो ड्रोन व्हिडिओग्राफीद्वारे देखरेखीखाली असताना त्याने पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न केला आणि वाहत्या पाण्याजवळ तो लपण्यासाठी गेला। त्यानंतर त्याला समोर वाट दिसली नाही आणि त्याने पाण्याच्या प्रवाहात उडी घेतली। त्यानं पाणी कमी असेल असं समजून नदीमधून पळून जाण्याचा प्रयत्न केला असताना त्यावेळी त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला। सध्या या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। यावर तुमचं मत नक्की कमेंट करा आणि मराठी मंडळीवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।